अमानुष छळाने संभाजी राजांच्या धैर्याचा भंग झाला नाही। ते अखेरपर्यंत लढत होते। डोळे काढले तर भुवई वक्र झाली, जीभ छाटली तर पडजीभ लढली, कान कापला नाक लढले, छाती फोडली तर काळीच लढले, हात तोडला तर पाय खंबीरपणानं उभे राहिले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले, पण रक्ताचे थेंब हर हर महादेव म्हणत ओघळले। संभाजी राजांनी अत्यंत धीरोदात्तपणे समोर तापवून लालबुंद झालेल्या लोखंडी मल्लखांबास मिठी मारली। लढाऊ बाणा अवघ्या महाराष्ट्राला देऊन संभाजी राजे अमर झाले। त्यांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने आपल्या हृदयात सामावून घेतलं।